सांगली शहरात पोलिसांनी कारवाई करत 2 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतला। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या आदेशानुसार परदेशी नागरिकांवर कारवाई मोहीम सुरू आहे। दिनांक 17 मार्च 2026 रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे झुलेलाल मंदिर ते वुडलँड हॉटेल मार्गावर सापळा रचण्यात आला। या ठिकाणी 2 संशयितसह मोटारसायकलजवळ उभे असल्याचं आढळलं। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तींनी आपली नावं हिमेल फरमान सोनार वय वर्ष 35 आणि पोरोश शोएदुल चोकदार वय वर्ष 27 असे सांगितलेत। पुढील चौकशीत ते बांगलादेशचे नागरिक असल्याचं उघड झालं। दोघांकडे भारतात येण्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 123/2026 नोंद करण्यात आला। त्यांच्यावर इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट 2025 तसेच पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 अंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यांच्यावर इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट 2025 तसेच पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केशव रणदिवे करीत आहेत। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की परिसरात संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ 112 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।